हॅलो स्टुडंट्स, मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन ॲनालिसिस ऑफ 4 बार मेकॅनिझम पाहिले. त्याचा आपण प्रॉब्लेम डिटेलमध्ये सॉल्व केला. व्हेलॉसिटी डायग्रॅम आणि ॲक्सेलरेशन डायग्रॅम अशा दोन्ही ड्रॉ करून आपण संपूर्ण ॲनालिसिस 4 बार चेन मेकॅनिझमचं आपण केलं. तर ती आपण कोणत्या पद्धतीने प्रॉब्लेम सोडवला? रिलेटिव्ह व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन मेथड, त्या पद्धतीने आपण प्रॉब्लेम सोडवला. आता या व्हिडिओ लेक्चरमध्ये रिलेटिव्ह व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन मेथड वापरून सिंगल स्लायडर क्रँक चेन मेकॅनिझमचं व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन ॲनालिसिस आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहे डिटेलमध्ये. प्रॉब्लेम असा आम्ही घेतलेला आहे डिस्कशनसाठी. प्रॉब्लेम आपण वाचू शकता. इन अ स्लायडर क्रँक मेकॅनिझम, क्रँक इज 40 mm लॉंग. म्हणजे क्रँक जो असणार आहे लिंक टू ती 40 mm लॉंग असणार आहे. लेंथ ऑफ कनेक्टिंग रॉड इज 160 mm लॉंग. द क्रँक मेक्स अन अँगल ऑफ 40 degree विथ IDC. IDC मीन्स व्हॉट? इनर डेड सेंटर. म्हणजे आतल्या साईडची आतली साईड, इनर डेड सेंटर. अँड दुसरं एक असतं ODC म्हणजे आउटर डेड सेंटर. ओके. अँड रोटेट्स विथ युनिफॉर्म स्पीड ऑफ 360 RPM क्लॉकवाईज. स्पीड म्हणजे n दिलंय, RPM, आणि रोटेशन कसं आहे? क्लॉकवाईज. डिटरमाइन ग्राफिकली. ग्राफिकली म्हणजेच कोणती मेथड वापरून? रिलेटिव्ह व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन मेथड. ओके. तर फाइंड काय करायचे आपल्याला? अँग्युलर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर ॲक्सेलरेशन ऑफ कनेक्टिंग रॉड, ओमेगा अँड अल्फा ऑफ कनेक्टिंग रॉड. अँड लिनियर व्हेलॉसिटी अँड लिनियर ॲक्सेलरेशन ऑफ स्लायडर. स्लायडरला अँग्युलर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर ॲक्सेलरेशन नसणारच आहे, कारण स्लायडरची मोशन कशी होते? लिनियर, फक्त रेसिप्रोकेटिंग म्हणजे लिनियर मोशन आहे, त्यामुळे त्याला फक्त लिनियर व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन असणार आहे. कनेक्टिंग रॉड ऑसिलेट होतोय म्हणजे त्याला अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर ॲक्सेलरेशन, लिनियर व्हेलॉसिटी, लिनियर ॲक्सेलरेशन हे सगळं कनेक्टिंग रॉडसाठी असणार आहे. तर आपण आता सुरुवात करूया सिंगल स्लायडर क्रँक चेन मेकॅनिझमचं व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन ॲनालिसिस. तर पहिली स्टेप आपल्याला माहित आहे. पहिल्यांदा काय करायचं? कॉन्फिगरेशन डायग्रॅम पहिल्यांदा ड्रॉ करायची. फर्स्ट स्टेप इज कॉन्फिगरेशन डायग्रॅम. मी तर सुरुवात करतो सोल्युशनला. पहिली स्टेप आहे कॉन्फिगरेशन डायग्रॅम. कॉन्फिगरेशन डायग्रॅम. सो आता तुम्ही व्यवस्थित स्केल नुसार तुम्ही डायग्रॅम काढायचे आहे. रोल अँड ड्रॉ वापरू शकता तुम्ही, आणि कंपास आपल्याला लागणार आहे. रोल अँड ड्रॉ, कंपास आणि पेन्सिल. ओके. तर आता पहिल्यांदा काय करायचं? रोल अँड ड्रॉ तुमच्या पेजला असा एंडला, पेजच्या जी साईड आहे त्या कोणत्याही साईडला असा पॅरलेल पकडा आणि घेऊन या फिरवत, आणि इथं एक लाईन काढा पॅरलेल. ओके. सेंटर लाईन एकदम फेंट अशी लाईन काढा. फेंट लाईन काढा सरळ. ओके. हे केल्यानंतर आता इथं एक पॉइंट घ्या. इथं असा पॉइंट घ्या, त्याला O म्हणा. तो आपला कोणता पॉइंट असणार आहे? फिक्स्ड पॉइंट. ओके. O म्हणा त्या पॉइंटला. या लाईनवर आपण पॉइंट घेतला. आता पुढे बघा, याच्यानंतर कोणती लिंक असणार आहे? क्रँक. आणि क्रँक किती mm दिला आपल्याला? 40 mm लॉंग. आता स्केल घ्यावं लागेल आपल्याला. मग स्केल काय घेणार? कारण इथं 160 mm लॉंग कनेक्टिंग रॉड आहे, म्हणजे 16 सेंटीमीटर आपण लाईन काढू शकत नाही कागदावर. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? स्केल घ्यावं लागेल. तर कॉन्फिगरेशन डायग्राम घेण्यासाठी स्केल मी इथं काय घेतो? आता मला 8 सेंटीमीटर लाईन शक्य आहे काढायची, मग मी 160 mm ला 8 सेंटीमीटर लाईनमध्ये कन्वर्ट करणार. मग त्यासाठी स्केल काय घ्यावं लागेल? 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 20 mm. 1 सेंटीमीटर बरोबर 20 mm घ्यावं लागेल. मग 40 mm चे किती सेंटीमीटर होणार? 2 सेंटीमीटर. 1 सेंटीमीटर बरोबर 20 mm, 2 सेंटीमीटर बरोबर 40 mm. 160 mm म्हणजेच काय? 8 सेंटीमीटर. ओके. म्हणजे आता तुमच्या कंपासमध्ये काय करायचं? त्यापूर्वी काय करा तुम्ही?
इथं काय म्हणले, द क्रँक मेक्स अन अँगल ऑफ 40 डिग्री विथ आयडीसी. आयडीसी म्हणजे काय, इनर डेड सेंटर. हा आहे इनर डेड सेंटर आणि इकडे काय असणार, आउटर डेड सेंटर. आउटर साइड आहे, आपण स्लायडर इकडे काढणार आहे. स्लायडरच्या जी तिकडची साईड आहे त्याला इनर डेड सेंटर म्हणायचं आणि बाहेरची साईड आहे त्याला आउटर डेड सेंटर म्हणायचं. म्हणजे क्रँक रोटेट होत असताना इथं आला की तो काय म्हणायचं, इनर डेड सेंटरला आला. रोटेट होत होत याच इथं आला की आपण काय म्हणायचं, त्याला आउटर डेड सेंटरला आला. ओके. मग क्रँकने किती अँगल केलाय, 40 डिग्री. रोल अँड ड्रॉ इथं ठेवा तुमचा. अँगल मेजर करायला इथं 40 डिग्री अँगल तुम्हाला दिसतोय, त्याच्यावर मार्क करा आणि एक लाईन ओढा, त्यातून एक लाईन काढा. आता कंपासमध्ये तुमच्या किती आपल्याला क्रँक काढायचे, 2 सेंटीमीटर. 40 mm म्हणजे 2 सेंटीमीटर. तर 2 सेंटीमीटर कंपासमध्ये घ्या आणि आर्क टाका. आता मी अंदाजे घेतो 2 सेंटीमीटर, सपोज अंदाजे मी इथं घेतलं. तुम्ही बरोबर स्केल प्रमाणे कागदावर ड्रॉइंग शीटवर घ्या. ओके. तर इथं मला ए पॉइंट मिळाला. ए पॉइंट असं मी नाव देतो. तर ओ ए काय झाला, क्रँक झाला. आता बघा, अँड क्रँक रोटेट्स विथ युनिफॉर्म स्पीड ऑफ 360 RPM. आणि कसं, क्लॉकवाईज डिरेक्शन आहे आणि किती स्पीड आहे, 360 RPM रिव्हॉल्युशन्स पर मिनिट. आपल्याला त्याचं काय करावं लागेल, ओमेगा काढावं लागेल यन वरून. हे कॅपिटल यन दिलंय. ओके. आणि अल्फाचा कुठं उल्लेख नाही, म्हणजे युनिफॉर्म स्पीड आहे म्हणजेच ऍक्सलरेशन, अँग्युलर ऍक्सलरेशन काय असणार आहे, 0. ओके. युनिफॉर्म स्पीड आहे. तर 360 RPM युनिफॉर्म स्पीड. नाव आता पुढची लिंक कोणती असणार आहे, कनेक्टिंग रॉड. कनेक्टिंग रॉडची लेंथ किती आहे बघा, लेंथ ऑफ कनेक्टिंग रॉड इज 160 mm. म्हणजेच किती आपण घेतलेलं, 8 सेंटीमीटर. तर तुमच्या कंपासमध्ये 8 सेंटीमीटर घ्यायचं. रोल अँड ड्रॉवरून 8 सेंटीमीटर बरोबर घ्या. ए वर ठेवा आणि ही जी आडवी लाईन आहे त्याच्यावर आर्क मारा. 8 सेंटीमीटर घेऊन आडवी लाईन आहे त्याच्यावर आर्क मारा आणि जोडा. ओके. तिथं तुम्हाला बी पॉइंट मिळेल. ओके. बी हा स्लायडरवरचा पॉइंट आहे. आता याच्या भोवती स्लायडर काढा अंदाजे स्लायडर काढा एक, म्हणजे आपली डायग्राम पूर्ण होईल. आणि त्याला असं खाली फिक्स दाखवा सिलेंडर, ह्याच्यावर स्लायडर असा रेसिप्रोकेट होतोय. तर हे बरोबर लाईन मध्ये पाहिजे, ओ पॉइंट बी पॉइंट लाईन मध्ये पाहिजे. ओके. बी पॉइंट काढल्यानंतर त्याच्या भोवती स्लायडर काढा. ओके. तर हे किती आहे, 0.04 मीटर. म्हणजे आता 40 mm बरोबर किती मीटर, तर 40 डिवायडेड बाय 1000 म्हणजे 0.04 मीटर. 0.04 मीटर. 160 mm कनेक्टिंग रॉड आहे, म्हणजे 160 भागिले डिवायडेड बाय 1000 किती, 0.16 मीटर. ओके. ही झाली कॉन्फिगरेशन डायग्राम. तर इथं काय असणार आहे, इनर डेड सेंटर हे असणार आहे IDC. आणि हा क्रँक इकडं फिरत फिरत आला सपोज, हे काढायची काय आपल्याला गरज नाही कॉन्फिगरेशन डायग्राम मध्ये, पण इथं आला की याला म्हणतात आउटर डेड सेंटर. याला म्हणतात ODC आउटर डेड सेंटर, याला म्हणतात इनर डेड सेंटर. ओके. हे काय काढायची आपल्याला गरज नसते. क्रँक कसा रोटेट होतो, असा रोटेट होतो. इनर डेड सेंटरला क्रँक आला त्यावेळेस पिस्टन स्लायडर आहे तुमचा, तो पूर्णपणे त्याची मोशन पूर्ण झालेली असणार. ज्यावेळेस हा फिरत फिरत परत माघारी येईल त्यावेळेस स्लायडर परत माघारी येणार. इथं ज्यावेळेस हा ए पॉइंट ज्यावेळेस इथं असेल त्यावेळेस स्लायडर पूर्ण इथं असणार. परत पुढे निघाल्या की स्लायडर पुढे जाणार. म्हणजे स्लायडरची मोशन फक्त कशी होणार आहे, रेसिप्रोकेटिंग. स्लायडरची मोशन अशी होणार आहे. आणि क्रँकची मोशन कशी होणार आहे, रोटेटिंग. त्यावेळेस हा कनेक्टिंग रॉड काय फक्त काय होणार आहे, ऑसिलेट. म्हणजे इकडे येणार परत वर जाणार, खाली येणार वर जाणार, ऑसिलेट. ओके. तर ही झाली कॉन्फिगरेशन डायग्राम. नाव द नेक्स्ट स्टेप इज, आपल्याला नेक्स्ट स्टेप काय, आता व्हेलॉसिटी डायग्राम काढायचे. तर व्हेलॉसिटी डायग्राम काढण्यासाठी काय, कोणत्या तरी एका लिंकची आपल्याला व्हेलॉसिटी माहित पाहिजे, लिनियर व्हेलॉसिटी. मग कोणत्या लिंकची आपण काढू शकतो, तर
ही जी लिंक आहे लिंक 1 ती फिक्स असणार आहे, त्याची व्हेलॉसिटी आपल्याला माहित आहे 0, फिक्स्ड लिंकची व्हेलॉसिटी 0. ओके, पुढची लिंक कोणती आहे? क्रँक OA. OA ची आपण लिनियर व्हेलॉसिटी काढू शकतो कारण त्याचं स्पीड आपल्याला दिलंय. स्पीडवरून आपण पहिल्यांदा काय काढूया? ओमेगा. तो सेकंड स्टेप आहे ओमेगा इज इक्वल टू 2πn डिवायडेड बाय 60. 2πn डिवायडेड बाय 60. सो 2π इंटू n किती दिलंय? 360 डिवायडेड बाय 60. सो दॅट इज इक्वल टू किती येते हे जर तुम्ही कॅल्सीमध्ये टाकलं तर ते येते 37.699 रॅडियन पर सेकंद. हे कॅल्सीमध्ये तुम्ही टाकलं तर एवढं येते. ओके, हे झालं ओमेगा. आता पुढची नेक्स्ट स्टेप आहे थर्ड, व्ही काढायचं. व्ही, आता हे ओमेगा कोणाचं आहे? लिंक AOचं. ओचं 0 असणार आहे. आपण काय करतो? ए पॉईंटचं काढतोय आता व्हेलॉसिटी. तर VAO म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ पॉइंट ए विथ रिस्पेक्ट टू पॉइंट O, ती काय असणार आहे? याला परपेंडिक्युलर, लिंकला परपेंडिक्युलर असणार आहे VAO. ती काय असते? VAO इज इक्वल टू AO इंटू ओमेगा AO. AO इंटू ओमेगा AO. V इज इक्वल टू R ओमेगा वरून घेतला आपण. R म्हणजे काय? लेंथ ऑफ क्रँक इंटू ओमेगा AO. ओमेगा AO आपण काढले. ओके, तर AO किती आहे? AO 0.04. 0.04 इंटू ओमेगा AO किती आले? 37.699. तर VAO किती येते? VAO इज इक्वल टू, हे जर कॅल्सीमध्ये टाकलं तुम्ही 0.04 इंटू 37.699 तर ते आन्सर असं येते 1.5079 मीटर पर सेकंद. ही व्हेलॉसिटी क्रँकची आली, लिनियर व्हेलॉसिटी. आणि ती कशी असणार आहे? परपेंडिक्युलर. आणि डिरेक्शन कुठं असणार आहे? ओमेगा, क्लॉकवाईज आहे त्या डिरेक्शनमध्ये. ओके, जर अँटी क्लॉकवाईज असतं तर व्हेलॉसिटी अशी वर आली असते. ही व्हेलॉसिटी वर आली असते. मग आपण व्हेलॉसिटी डायग्राम काढताना ती व्हेलॉसिटी इकडे घेतली असती. पण आता आपण कुठे घेणार? डिरेक्शन खाली O पॉईंट घेणार आणि खाली डिरेक्शन घेणार. ओके, तर ही गोष्ट तुम्ही समजून घ्या. आता पुढचं काय आहे? स्केल काढायचं. स्केल, व्हेलॉसिटी डायग्रामसाठी स्केल काढायचं. कसं काढायचं? तर आपण ही व्हेलॉसिटी आता काढू शकत नाही 1.5079 मीटर पर सेकंद, हे कागदावर काढू शकत नाही. मग आपण काय करणार? स्केल घेणार. तर मी काय घेतो? 6 सेंटीमीटर इज इक्वल टू ही एवढी व्हेलॉसिटी घेतो. म्हणजे या व्हेलॉसिटीची लाईन तुम्ही व्हेलॉसिटी डायग्राम मध्ये किती काढणार? 6 सेंटीमीटर. ओके, मग मी 6 सेंटीमीटर इज इक्वल टू काय घेतो? 1.5079 मीटर पर सेकंद. हे 6 सेंटीमीटर इज इक्वल टू घेतलं. तर 1 सेंटीमीटर बरोबर किती येईल? हे 6 इकडे डिवाइड करावं लागेल, बरोबर. मग 1 सेंटीमीटर बरोबर किती येते? 0.2513 मीटर पर सेकंद. हे झालं स्केल. स्केल फॉर व्हेलॉसिटी डायग्राम. रिमेंबर दॅट कॉन्फिगरेशन डायग्रामसाठी स्केल वेगळा आहे, व्हेलॉसिटी डायग्रामसाठी स्केल वेगळा आहे आणि पुढे ॲक्सेलरेशन डायग्रामसाठी स्केल वेगळे येणार आहे. स्केल मिक्सिंग करायचं नाही. ओके, तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. तर हे आलं स्केल. आता आपण व्हेलॉसिटी डायग्राम काढूया. तर व्हेलॉसिटी डायग्राम काढत असताना पहिली स्टेप आपल्याला माहित आहे काय घ्यायचं? हा फिक्स्ड पॉइंट आहे O, तो पहिल्यांदा घ्यायचा. फिक्स पॉइंट मी इथं मार्क करतो. फिक्स पॉइंट मी इथं घेतला. ओके, O, फिक्स पॉइंट O घेतला. आता तुमचा रोल अँड ड्रॉ घ्या. रोल अँड ड्रॉ घ्यायचा आणि पहिली व्हेलॉसिटी कोणती आहे? AO ची. O ची झाली फिक्स पॉइंटची 0. आता पुढं AO ची व्हेलॉसिटी VAO किती आहे? 1.5079 मीटर पर सेकंद, म्हणजेच किती? 6 सेंटीमीटर. तर बरोबर याला परपेंडिक्युलर असते. इथं रोल अँड ड्रॉ परपेंडिक्युलर करा तुमचा, क्रँकला परपेंडिक्युलर करा आणि घेऊन या. इकडे लाईन मारा, ती परत इकडं पॅरलल घेताना आणि यातून लाईन मारा.
आता मी अंदाजे काढतो, तुम्ही स्केल व्यवस्थित घेऊन काढा. किती काढायची आहे ही? 6 सेंटीमीटर. तिथं तुम्हाला मिळणार ए पॉईंट. ही झाली VAO. 6 सेंटीमीटर लाईन काढायची आहे, तिथं तुम्हाला एंडला कोणता पॉईंट मिळणार? ए पॉईंट. ओके. दुसऱ्या लिंकची झाली वेलॉसिटी. आता पुढे तिसऱ्या लिंकसाठी, कनेक्टिंग रॉडसाठी परपेंडिक्युलर पकडा. त्याची व्हॅल्यू वगैरे आपल्याला काही माहित नाही, ती आपल्याला काढायची आहे. ओमेगा आणि अल्फा कनेक्टिंग रॉडसाठी काढायचं आहे. त्यासाठी आपल्याला व्ही आणि ए कनेक्टिंग रॉडचं माहीत पाहिजे. ओके. तर ठेवा परपेंडिक्युलर बरोबर बरोबर लाईन जुळवायची कोणती तरी एक आणि घेऊन या. आता यातला कोणता पॉईंट माहित आहे तुम्हाला? ए आणि बी मधला. इथं कोणता पॉईंट माहित आहे? ए. म्हणजे ए मधून लाईन काढायची. ओके. घेऊन या बरोबर परपेंडिक्युलर त्याला ए मधून लाईन काढा. ती खाली वर कुठं असणार आहे हे आपल्याला काही माहित नाही. खाली वर कुठं असणार आहे हे आपल्याला माहित नाही, त्यामुळे दोन्ही बाजूला काढून ठेवा. ओके. व्हॅल्यू माहित नाही, खाली वर कुठेही येऊ शकतो. ओके. हा बी पॉईंट आपल्याला मिळवायचा. आता राहिली पुढची लिंक कोणती आली? स्लायडर. कनेक्टिंग रॉड झाला, पुढं काय आहे? स्लायडर. स्लायडरची व्हेलॉसिटी किंवा ऍक्सेलरेशन कसं असतं? हा जो लाईन ऑफ ऍक्शन आहे, लाईन ऑफ स्ट्रोक, त्याला म्हणायचं लाईन ऑफ स्ट्रोक, या लाईनला पॅरलल त्याची व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन असतं. मग बरोबर याला पॅरलल पकडा आणि वर घ्या, इथं आणा इकडं आणि लाईन काढा. मग ही लाईन आणि स्लायडरची लाईन जिथं छेदेल तिथं तुम्हाला मिळणार बी पॉइंट. ओके. स्लायडरची व्हेलॉसिटी पॅरलल असते. स्लायडर जर असा रेसिप्रोकेट होत असेल तर लाईन तुम्ही उभी काढणार. स्लायडर असा रेसिप्रोकेट होत असेल, तुम्ही लाईन त्याला बरोबर पॅरलल हॉरिझॉन्टल लाईन. ओके. तर अशी व्हेलॉसिटी असते. तर ही झाली व्हेलॉसिटी क्रँकची. पुढं कनेक्टिंग रॉडची, त्याचा बाण इकडंच, कनेक्टिंग रॉड VBA. पुढं आता स्लायडर काय होतंय? सिलेंडर, फिक्स सिलेंडर आहे, त्याच्यावर रेसिप्रोकेट होतोय. त्यामुळे फिक्स्ड कडून आपल्याला माहित आहे व्हेलॉसिटी कशी असते? अवे फ्रॉम फिक्स्ड पॉइंट. ओके. मग ही झाली व्हेलॉसिटी ऑफ स्लायडर, VB, व्हेलॉसिटी ऑफ स्लायडर. ओके. तर ही झाली व्हेलॉसिटी डायग्राम. आता आपल्याला काय काढायचं आहे? ओमेगा आणि अल्फा ऑफ कनेक्टिंग रॉड. म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ काय काय काढायचं आहे? एक अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ कनेक्टिंग रॉड म्हणजेच कोणती लिंक? BA, ओमेगा BA. दुसरा आहे अँग्युलर ऍक्सेलरेशन ऑफ कनेक्टिंग रॉड, अल्फा BA. तिसरा आहे व्हेलॉसिटी ऑफ स्लायडर म्हणजे VB. स्लायडर कोणता आहे? B, VB. आणि चौथा आहे ऍक्सेलरेशन ऑफ स्लायडर म्हणजे AB. एवढं आपल्याला काढायचं. तर इथून आता आपण VB आणि ओमेगा BA काढू शकतो. तर आता काय करायचं? ओमेगा BA पहिलं काढायचे आपल्याला. तर त्यासाठी VBA माहित पाहिजे. मग हे मेजर करा. VBA किती सेंटीमीटर येते ते मेजर करायचं. पुढची 5वी स्टेप आहे VBA इज इक्वल टू किती सेंटीमीटर येते मेजर करा. रोल अँड ड्रॉन तुमच्या हे किती सेंटीमीटर येते हे मेजर करायचं. तर ते माझं येते 4.75 सेंटीमीटर एवढे येते. आता ते मीटर पर सेकंद मध्ये कसं करायचं? इंटू स्केल करावं लागेल. व्हेलॉसिटी डायग्रामचं स्केल किती आहे? 1 सेंटीमीटर बरोबर एवढा आहे. तर 4.75 सेंटीमीटर बरोबर किती येईल? 4.75 इंटू हे म्हणजे किती येईल? तर VBA इज इक्वल टू 4.75 इंटू 0.2513 मीटर पर सेकंद. म्हणजेच किती येते? तर हे येते 1.1938 मीटर पर सेकंद VBA. ही आली लिनियर व्हेलॉसिटी ऑफ कनेक्टिंग रॉड. आपल्याला पाहिजे काय? अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ कनेक्टिंग रॉड. म्हणजे VBA इज इक्वल टू आपल्याला माहित आहे काय असू शकतं? BA इंटू ओमेगा BA. हा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. VBA इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे? BA इंटू ओमेगा BA. VBA माहित आहे 1.1938
इज इक्वल टू बी ए माहित आहे लेंथ आपल्याला 0.16 इंटू ओमेगा बी ए फाइंड करायचं. तर ओमेगा बी ए काय येणार हे 1.1938 डिवायडेड बाय 0.16 म्हणजे किती व्हॅल्यू येते ओमेगा बी ए इज इक्वल टू आन्सर येते 1.1938 डिवायडेड बाय 0.16 असं केलं तर तुमचं आन्सर येईल 7.4612 रॅडियन पर सेकंद. 7.4612 रॅडियन पर सेकंद. ओके, तर ओमेगा बी आलं 7.4612 रॅडियन पर सेकंद. आता अजून व्हेलॉसिटी ऑफ स्लायडर आपल्याला इथून मिळू शकते म्हणजे व्ही बी. तर व्ही बी कुठं आहे व्हेलॉसिटी ऑफ स्लायडर व्ही बी हे मेजर करा किती येते हे किती येते मेजर करा रोल एंड ड्रॉने तुमच्या किती सेंटीमीटर येते. तर मी इथं लिहितो आता इथं थोडी जागा ठेवतो आन्सर्स लिहायला. इथं लिहितो मी 6. व्हेलॉसिटी ऑफ स्लायडर व्ही बी हे किती सेंटीमीटर येते तर माझं मी जो कागदावर प्रॉब्लेम सोडवला आहे त्याप्रमाणे येते 4.5. तर व्ही बी इज इक्वल टू 4.5 सेंटीमीटर येते. पण मला पाहिजे मीटर पर सेकंदमध्ये म्हणजे स्केलनं मल्टिप्लाय करायचं 0.2513. तर आन्सर किती येते व्ही बी इज इक्वल टू 1.1308 मीटर पर सेकंद. दिस इज द व्हेलॉसिटी ऑफ स्लायडर. तर ते मी इथं लिहितो 1.1308 मीटर पर सेकंद. ओके, दिस इज व्हेलॉसिटी ऑफ स्लाइड. तर व्हेलॉसिटी डायग्रॅमवरून आपल्याला एवढं मिळालं. तर ही झाली व्हेलॉसिटी डायग्रॅम ऑफ सिंगल स्लायडर क्रँक चेन मेकॅनिझम बाय युजिंग रिलेटिव्ह व्हेलॉसिटी मेथड. ओके, आता पुढं ॲक्सेलरेशन डायग्रॅम आपल्याला काढायचे आहे. ॲक्सेलरेशन डायग्रॅम. तर आपण ॲक्सेलरेशन डायग्रॅमला सुरुवात करूया. त्यासाठी काय पाहिजे आपल्याला या लिंकची काय पाहिजेत ॲक्सेलरेशन माहीत पाहिजे तर आपण ॲक्सेलरेशन डायग्राम काढू शकतो. आता आपल्याला माहित आहे ॲक्सेलरेशनचे 2 कंपोनंट असतात. एक असतो रेडियल आणि त्याला परपेंडिक्युलर असतो टेंजेन्शियल. रेडियल कंपोनंट या लिंकचा कुठं असणार आहे ही जी क्रँक आहे या क्रँकचा रेडियल कंपोनंट क्रँकवर असणार आहे आणि त्याची डिरेक्शन इकडे असणार आहे. आणि टेंजेन्शियल अल्फा दिलेलं नाही क्रँकचं युनिफॉर्म स्पीड असं म्हणलेलं आहे म्हणजे अल्फा काय असणार आहे 0. त्यामुळे टेंजेन्शियल कंपोनंट क्रँकचा काय असणार आहे 0. पुढं या कनेक्टिंग रॉडचा रेडियल कंपोनंट कनेक्टिंग रॉडवर असणार आहे म्हणजे याला पॅरलल रेडियल कंपोनंट आणि त्याला परपेंडिक्युलर बरोबर काय असणार आहे त्याचा टेंजेन्शियल कंपोनंट. तो आपण काढू शकतो कारण त्याचं ओमेगा आपल्याला माहित आहे. कनेक्टिंग रॉडचं ओमेगा माहिती आहे त्यामुळं टेंजेन्शियल काढू शकतो आणि रेडियल सुद्धा काढू शकतो. ओके, तर हे झालं कनेक्टिंग रॉडसाठी. आणि स्लायडरचं ॲक्सेलरेशन कसं असते लाईन पॅरलल परत व्हेलॉसिटी सारखीच हॉरिझॉन्टल त्या लाईन ऑफ ॲक्शनला पॅरलल. ओके, मग आपण आता व्हेलॉसिटी डायग्राम काढूया. त्यासाठी काय काय करावं लागेल याचा रेडियल कंपोनंट याचा रेडियल कंपोनंट आपल्याला फाइंड करावं लागेल. ओके, तर करूया. पहिल्यांदा पुढची 7th स्टेप आहे रेडियल कंपोनंट ऑफ क्रँक म्हणजे ARAO रेडियल ॲक्सेलरेशन ऑफ पॉइंट A विथ रिस्पेक्ट टू पॉइंट O. काय असणार रेडियल कंपोनंट काय असतो आपल्याला माहित आहे रेडियलचा फॉर्म्युला. तर काय असणार AO इंटू ओमेगा AOचा स्क्वेअर AO इंटू ओमेगा AO स्क्वेअर. AO किती आहे 0.04 AO आहे 0.04 इंटू ओमेगा AO किती आहे ओमेगा AO निघलं इथं ओमेगा AO 37.699 त्याचा स्क्वेअर म्हणजे रेडियल कंपोनंट किती येतोय ARAO 56.8485 मीटर पर सेकंड स्क्वेअर. कॅल्सीमध्ये हे जर टाकलं तुम्ही तर आन्सर असेल. आता स्केल घ्यावं लागेल आपल्याला ॲक्सेलरेशन डायग्रामसाठी वेगळं स्केल असणार आहे.
तर हे एवढं ॲक्सेलरेशन इज इक्वल टू आपण काय घेऊया 6 सेंटीमीटर. ओके, तर 6 सेंटीमीटर इज इक्वल टू 56.8485 मीटर पर सेकंड स्क्वेअर. 6 सेंटीमीटर बरोबर 56.8485 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर 1 सेंटीमीटर बरोबर किती येईल, याला डिवायडेड बाय 6 करावं लागेल. तर किती येते 9.4747 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे झालं स्केल फॉर ॲक्सेलरेशन डायग्राम. स्केल फॉर ॲक्सेलरेशन डायग्राम. ओके, आता पुढं नेक्स्ट याचा रेडियल कंपोनंट काढावा लागेल कनेक्टिंग रॉडचा. तो कसा काढणार, ए आर कनेक्टिंग रॉड म्हणजेच बी ए. कनेक्टिंग रॉड काय आहे, बी ए. रेडियल कंपोनंट ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू पॉइंट ए. ओके, इज इक्वल टू काय असणार, बी ए इंटू ओमेगा बी एचा स्क्वेअर. बी ए इंटू ओमेगा बी ए स्क्वेअर. तर बी ए काय आहे 0.16 इंटू ओमेगा बी ए. ओमेगा बी ए आपण काढले आन्सर 7.4612. 7.4612 त्याचा स्क्वेअर म्हणजे हे किती येते रेडियल कंपोनंट ए आर बी ए इज इक्वल टू, हे जर तुम्ही कॅल्शीमध्ये जर आन्सर फाइंड केलं तर ते येते 8.9071 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढे येते. पण आपलं स्केल 1 सेंटीमीटर बरोबर एवढा आहे. मग एवढ्या मीटर पर सेकंड स्क्वेअरचं सेंटीमीटर किती येईल, तर या स्केलनं याला डिवाइड करायचं. म्हणजे 8.9071 डिवायडेड बाय 9.4747 किती सेंटीमीटर येणार ते, तर येते 0.94 सेंटीमीटर. 0.94 सेंटीमीटर म्हणजे 9 mm, 9.5 mm तुम्ही ती लाईन काढायची डॉटेड लाईन. तर आता एवढी आपल्याला माहिती सफिशियंट आहे ॲक्सेलरेशन डायग्रामसाठी. आपण ॲक्सेलरेशन डायग्राम आता सुरुवात करूया. तर आता या ज्या डिरेक्शन आहे त्याच्यावरून मला असं समजते की माझी ॲक्सेलरेशन डायग्राम फिक्स्ड पॉईंटच्या या साईडला येणार आहे, कारण हे ॲरो इकडं आहेत. म्हणजे फिक्स पॉईंटच्या या साईडला माझी डायग्राम येणार आहे. तर फिक्स पॉईंट मी इकडे घेतो, साईडला घेतो. फिक्स पॉईंट कोणता, ओ. ओ हा फिक्स्ड पॉईंट आहे, पहिल्यांदा घेतला. ओके, आता ही लिंक, पहिली लिंक ए ओ, त्याचा रेडियल कंपोनंट आपल्याला माहिती आहे किती 6 सेंटीमीटर लाईन काढायची आहे. आणि डिरेक्शन कशी असणार आहे, लिंकला पॅरलल. लिंकवर रेडियल कंपोनंट असतो म्हणजे लिंकला पॅरलल, आणि डिरेक्शन कुठं, खाली. घेऊन या रोल अँड ड्रॉ. बरोबर यातनं पॅरलल लाईन काढा. किती 6 सेंटीमीटर. तिथं तुम्हाला ए पॉइंट मिळेल. 6 सेंटीमीटर काढायचे आहे. आणि हे कोणतं ॲक्सेलरेशन झालं, ए आर ए ओ. ए आर ए ओ. त्याला कोणताही टेंजेन्शियल कंपोनंट नाही, त्यामुळे तेच काय असणार आहे, टोटल ॲक्सेलरेशन ऑफ क्रँक. ओके, पुढं नेक्स्ट लिंक कनेक्टिंग रॉड. कनेक्टिंग रॉडचा रेडियल कंपोनंट माहिती आहे आपल्याला. रेडियल कंपोनंट 0.94 सेंटीमीटर लाईन काढायची आपल्याला. तर याला बरोबर पॅरलेल असणार आहे. तो पॅरलेल पकडा, इकडे लाईन मारा, म्हणजे घे लाईन मारत मारत आणा इथपर्यंत. आणि इथून काय करायचं आहे, त्याला रेडियल बरोबर रेडियल कंपोनंट इकडे येणार तो. तर डॉटेड लाईन किती 0.94 सेंटीमीटर म्हणजे 9 mm. 0.9 सेंटीमीटर याला बरोबर पॅरलेल लाईन मी काढली. किती 0.94 सेंटीमीटर म्हणजे 9.5 mm. 9.5 mm तुमची ही लाईन येणार आहे. इथं एक्स पॉईंट द्या, एक्स. आणि याला काय म्हणा, ए आर बी ए, रेडियल कंपोनंट ऑफ लिंक बी ए. आता या रेडियललाच टेंजेन्शियल कंपोनंट कसा असणार आहे, परपेंडिक्युलर. मग रेडियलची लाईन एक्स पर्यंत आली, आता त्यालाच परपेंडिक्युलर लाईन काढा. तो असणार टेंजेन्शियल कंपोनंट ऑफ लिंक बी. त्यालाच बरोबर परपेंडिक्युलर लाईन काढायची. ओके, इथंच परपेंडिक्युलर रोल अँड ड्रॉ करायचा आणि याला परपेंडिक्युलर लाईन काढायची. ती खाली वर कुठं आपल्याला माहित नाही, शक्यतो वरच येणार आहे. ओके, परपेंडिक्युलर लाईन काढली. परपेंडिक्युलर लाईन तो काय असणार आहे, टेंजेन्शियल कंपोनंट ए टी बी ए. त्याची डिरेक्शन इकडं पुढं, अशी डिरेक्शन पुढं, माघारी जायचं नाही. ओके,
ATBA. पुढं आता या लिंकचं संपलं, रेडियल कंपोनंट घेतला, त्याला परपेंडिक्युलर, त्याची व्हॅल्यू आपल्याला माहित नव्हती पण लाईन काढून ठेवली आपण. पुढं आता किती व्हॅल्यू येईल ते आपल्याला तीच मेजर करायची आहे. ओके, पुढं आता स्लायडरचं ॲक्सेलरेशन कसं असते, पॅरलल घ्या, पॅरलल, याला पॅरलल बरोबर पकडा आणि काय करायचं आहे, ओ मधून लाईन मारायची, ओ मधून लाईन मारायची. आता ही लाईन मारलेली या टेंजेन्शियल कंपोनंटला जिथं इंटरसेक्ट करेल तिथं तुम्हाला मिळेल बी पॉइंट. ओके, मग हे झालं ॲक्सेलरेशन ऑफ बी. फिक्स कडून डिरेक्शन, ओके, अवे फ्रॉम द फिक्स पॉइंट, आणि याची डिरेक्शन माहितच आहे आपल्याला. मग आता ओ ए नंतर काय आहे, बी, ए नंतर बी आहे, जोडा, ए बी जोडून घ्या. हे काय झालं, ए बी ए, टोटल ॲक्सेलरेशन ऑफ लिंक बी ए, म्हणजे ARBA प्लस ATBA, म्हणजे हे असणार ABA, टोटल ॲक्सेलरेशन, आणि डिरेक्शन वरच. आणि हे काय, ॲक्सेलरेशन ऑफ स्लायडर, म्हणजे AB, ॲक्सेलरेशन ऑफ स्लायडर, कारण बी काय आपला स्लायडर. ओके, हे झाली ॲक्सेलरेशन डायग्रॅम. ॲक्सेलरेशन डायग्रॅम फॉर सिंगल स्लायडर क्रँकचेन मेकॅनिझम. आता आपल्याला आन्सर अजून ही दोन फाइंड करायचे. तर काय आहे, अँग्युलर ॲक्सेलरेशन ऑफ लिंक बी ए. अँग्युलर ॲक्सेलरेशन ऑफ लिंक बी ए कसं काढणार, त्यासाठी काय पाहिजे आपल्याला माहित, टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन, लिनियर ॲक्सेलरेशनचा टेंजेन्शियल कंपोनंट माहित पाहिजे या लिंकचा, म्हणजे ATBA. तर ATBA ही डॉटेड लाईन मेजर करा किती सेंटीमीटर येते ATBA. आता मी इथं लिहितो ATBA. पुढची 9th स्टेप आहे ATBA किती सेंटीमीटर येते हे मेजर करायचं. तर ते येते ATBA 3.5 सेंटीमीटर येते माझं. इंटू त्याला स्केल किती आहे, 9.4747. तर हे किती मीटर पर सेकंड स्क्वेअर येते मग, तर ते येते 33.161 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हा आला टेंजेन्शियल कंपोनंट ऑफ लिंक बी. तर तो काय असतो, त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. टेंजेन्शियल कंपोनंटचा फॉर्म्युला काय आहे, BA इंटू त्या लिंकची लेंथ इंटू अल्फा बी. आलं, अँग्युलर ॲक्सेलरेशन ऑफ बी, तेच आपल्याला फाइंड करायचे. आता ATBA आपण काढले 33.161 इज इक्वल टू BA किती आहे 0.16 इंटू अल्फा बी आपल्याला फाइंड करायचं. तर अल्फा BA काय येईल, हे 33.161 डिवायडेड बाय 0.16. तर अल्फा BA किती येते 207.207.259 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. 207.259 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. आणि आता ॲक्सेलरेशन ऑफ स्लायडर AB हे किती सेंटीमीटर येते मेजर करा आणि त्याला इंटू स्केल करा फक्त. AB इज इक्वल टू किती सेंटीमीटर येते, तर हे माझं येते 5.1 इंटू स्केल किती आहे 9.4747. तर ते येते AB इज इक्वल टू 48.32 मीटर पर सेकंड स्क्वेअर. व्हेलॉसिटी ऑफ ॲक्सेलरेशन ऑफ स्लायडर 48.32 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो दिस इज, इथं तुम्ही लिहू शकता खाली कॉन्फिगरेशन डायग्राम. ही व्हेलॉसिटी डायग्राम, आणि हे आहे ॲक्सेलरेशन डायग्राम. तर हे आहे डिटेलमध्ये हे काय झालं, व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन ॲनालिसिस ऑफ सिंगल स्लायडर क्रँक चेन मेकॅनिझम
बाय रिलेटिव्ह व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन मेथड. त्यानं हे पूर्ण ॲनालिसिस आपण या प्रॉब्लेममध्ये करून पाहिलेलं आहे. तर अशा टाईपची तुम्ही कोणताही प्रॉब्लेम जर सोडवायचा असेल, व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन काढायचं असेल, तर सिंपल ही प्रोसिजर आहे अशी तुम्ही फॉलो करू शकता. तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम ही प्रोसिजर फॉलो केल्यानंतर सोडवता येईल. ओके, सो हे होतं व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन ॲनालिसिस ऑफ सिंगल स्लायडर क्रँकचेन मेकॅनिझम. आता आपण यानंतरच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये यात सिंगल स्लायडर क्रँकचेन मेकॅनिझमसाठी अजून ज्या मेथड्स आहेत व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन ॲनालिसिसच्या त्या वापरून बघणार आहे. म्हणजे अजून कोणती मेथड आहे तर क्लिन्स कन्स्ट्रक्शन मेथड. ती फक्त कोणासाठी आहे, सिंगल स्लायडर क्रँकचेन मेकॅनिझमसाठी आहे. तर क्लिन्स कन्स्ट्रक्शन मेथडनं अशीच आपल्याला व्हेलॉसिटी डायग्राम काढता येते. क्लिन्स कन्स्ट्रक्शन मेथडने अशीच व्हेलॉसिटी डायग्राम आपण काढू शकतो. अशी सेम ॲक्सेलरेशन डायग्राम सुद्धा आपण क्लिन्स कन्स्ट्रक्शन मेथडने काढू शकतो आणि त्यातून ही आन्सर्स फाइंड करू शकतो. तर क्लिन्स कन्स्ट्रक्शन मेथड फॉर व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन ऑफ सिंगल स्लायडर क्रँकचेन मेकॅनिझम ही सुद्धा एक आहे. ते आपण येणाऱ्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये बघणार आहे. तर एका व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण व्हेलॉसिटी डायग्रामसाठी क्लिन्स कन्स्ट्रक्शन मेथड, त्याच्या पुढच्यामध्ये फॉर ॲक्सेलरेशन डायग्रामसाठी क्लिन्स कन्स्ट्रक्शन मेथड, आणि त्यानंतर अजून एक मेथड. या सगळ्या कसल्या झाल्या, ग्राफिकल मेथड झाल्या. या 3 मेथड ज्या आहेत त्या ग्राफिकल मेथड झाल्या. अजून इन्स्टंटेनियस सेंटर मेथड एक आहे. ओके, ती डिग्री लेवलची आहे. तर कधी मला वेळ मिळाला तर ती मी त्याच्यावर सुद्धा एखादं व्हिडिओ लेक्चर बनवेन. आणि अजून एक मेथड, चौथी मेथड ॲनालिटिकल मेथड. तर ती सुद्धा आपण सिंगल स्लायडर क्रँकचेन मेकॅनिझमसाठी ॲनालिटिकल मेथड म्हणजे फॉर्म्युला वापरून याची व्हेलॉसिटी किंवा ॲक्सेलरेशन कसं काढायचं, क्रँकचं, कनेक्टिंग रॉडची व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन कसं काढायचं, स्लायडरची व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन कसं काढायचं फॉर्म्युले वापरून, ते आपण एका व्हिडिओ लेक्चरमध्ये मी संपूर्ण फॉर्म्युले डिराईव्ह करणार आहे आणि त्याच्यावरचा एक प्रॉब्लेम एका व्हिडिओ लेक्चरमध्ये घेणार आहे. तर आय होप तुम्हाला हे ॲनालिसिस समजलं असेल आणि या पुढची लेक्चरसुद्धा माझी तुम्ही बघा. सिंगल स्लायडर क्रँकचेनचं ॲनालिसिस पूर्ण मी पुढच्या लेक्चर्समध्ये कव्हर करणार आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.